हो, या दरम्यान पहिला चेंडू बराचसा काळ हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टीपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती डायमंड डक, पहिला धक्का आयकॉन संदेश पार्टी सरबाद. पहिला धक्का संदेश पार्टे यांच्या रूपामध्ये आपण पाहतोय. आयकॉन संघाचा जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब संघाला पहिला धक्का. तर पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पहिल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बाद केलं गेलं. एक चांगल्या प्रकारचा सामना या अगोदर देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. सुरेशदादा निंबाळकर स्पोर्ट्स क्लब श्री11 पुणे संघ या स्पर्धेच्या बाहेर पडलाय. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सोहेल गोलंदाजीच्या मार्कवरती. हो, या दरम्यान विजय कापसेसाठी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू पूर्णपणे बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हे सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही या दोन्ही संघांचे सामने पाहिलेत. अर्जुन 11 संघ दरम्यान चेंडू देखील पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय पाहूयात. बाईकच्या रूपानं एक सिंगल येते. अतिरिक्त स्कोर कार्ड होती, वाढ होती आणि धावपलकी धावा देखील आपण पाहतोय ज्या बनवल्या गेल्यात. एक गडी बाद एक धाव ची मैदान होती पाहायला मिळते. हे 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 24 चेंडूंचा सामना जो मैदान होती पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ आणि पाहूया पंच देखील कळवतायत. 1 बाउन्स टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड चौकार 4 धावा. चार धावाने वाढ होते आणि स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 5 धावा जे स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन तगडे ताकदवान बलाढ्य मातबर संघ एकमेकांच्या समोर खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील चालू असणारा पहिला सामना जो संघ हा सामना जिंकणार तो थेट पोहोचणार क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये जो संघ खेळताना पाहायला मिळेल. सायंकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल क्रमांक 3 क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा विजेता संघ जर तुम्ही पाहिलं तर विकी स्पोर्ट्स क्लब आळे, संघनायक टायगर ऑफ आंबेगाव सुशांतदादा जाधव अँड कंपनी. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. तर क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा विजेता संघ आपण पाहतोय पैलवान सचिन भाडळे स्पोर्ट फाउंडेशन प्रतिष्ठान वाघोली जो संघ आपण पाहतोय. संघाचा संघनायक राहुल सातव आसिफ शेख अँड कंपनी आपण पाहिलं काल क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा विजेता आहे. तर क्वार्टर फायनल क्रमांक 3 मध्ये कोणते दोन संघ जे सायंकाळच्या सत्रातील सामना मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा विजेता कोण असणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले गेलं. हे तगडे ताकदवान संघ आहेत. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, शहरी भागातील खेळाडू देखील आहेत. बिग हिट केलाय, बिग ब्लास्ट डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक झेल मैदानाच्या आतमध्ये आमिरनं टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. दुसरा धक्का आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अलंबाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारची माळवाडी संघाला. अर्जुन 11 हा संघ पुणे कॅम्पचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो या मैदानाच्या आतमध्ये एक बहरदार कामगिरी त्यांच्याकडे पाहायला मिळते. नाहीदबाई शेख आपण पाहतोय 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील बरंचसं क्रिकेट पुणे कॅम्प आणि पुणे परिसरामध्ये खेळलं जातं. हे आज तुम्ही पाहना म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. 12व्या खेळाडूची भूमिका देखील बजावणं तितकं सोपं नसतं. प्लेइंग 11 मध्ये 11 खेळाडू खेळतात पण त्या 11 खेळाडूंची नावं माहीत असणं आणि स्कोरर पर्यंत पोहोचवणं ही देखील खूप मोठी मोलाची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली जाते.
तर गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 जे मैदानाच्या आतमध्ये घेऊन येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक मैदानामध्ये संपले आणि स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्यात. 2 गडी बाद 6 धावाच्या धावपलकी बनवल्या गेल्यात. दीपक आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलाय. 38 सर्कल तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले तर आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये बदलाव करताना संघनायक विनीत पटेल या पाहायला मिळतोय. तो एस्टिनच्या पाठीमागे शॉर्ट फायनल मध्ये उभा आहे. गोलंदाज दीपक समोरच्या बाजूला स्ट्राईक दी फलंदाज. ओ राकेशच्या बॅट्स मधून मुख्य व्यासपीठाला. ओ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरेख होता. नो बॉल आणि त्यावरती 2 धावा 3 धावा ज्या अतिरिक्त येत आहेत. आपण पाहतो की पंचांनी नो बॉल जो घोषित केला गेलाय हे फलंदाजाच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आपण पाहतो 3 खेळाडू जे आहेत. त्यामुळे हा जो नो बॉल स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो अजय सरांनी जो घोषित केला गेलाय. या 3 धावांनी वाढ होते अतिरिक्त. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटवरती पूर्णपणे मिडल होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू जो मैदानावरती पाहायला मिळते. धावपलकती धावा देखील बनवल्या गेल्या. 2 गडी बाद 9 धावा जे स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. दीपक गोलंदाजीच्या मार्कवरती. अंकुश लोहार ऑन स्ट्राईक. प्रवीण भोसरीचा असणारा खेळाडू बिग हिट करतोय. चेंडू बराचसा काळ हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. अंकुश लोहार जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. अंकितनं मैदानाच्या आतमध्ये झेल घेतलाय. दीपकनं बळी मिळवलाय. स्कोर कार्ड होते आपण पाहिलं गेलं तर 3 फलंदाज बाद झालेत. धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. 9 धावा ज्या स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आपण दीपकचं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत तर गोलंदाजीच्या मार्क होती. दीपक सच होते. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे दुसऱ्या क्रमांकाचं पाहतोय. वेळ वाचवा विनीत पटेल या सर. 16 मिनिटांचा कालावधी आहे. बॅट्समनला देखील विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. अन्यथा कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. कारण ही कडक शिस्तीची स्पर्धा होऊन या स्पर्धेकडे पाहिलं जातं. हो या दरम्यान लोअर फुलटा चेंडू होता. फायनल लेगला खेळलाय. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती. एकतर आली दुसरीचा प्रयत्न चालाय. धावबाची संधी. क्षेत्ररक्षण खराब होते. 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. 2 धावांनी वाढ होते आणि स्कोर कार्ड होते आकार दिला होतोय. धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. 3 गडी बाद 11 धावा ज्या धावपलकोती बनवल्या गेल्या. धावपलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 11 धावा स्कोर कार्ड होती बनवल्या गेल्या. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील चालू असणारा पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे शांततेचं वातावरण जे मैदानामध्ये पाहायला मिळते. हो या दरम्यान पाहायचे गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एका धाव्याने वाढ होते. अतिरिक्त धावपलक होते. एका धाव्याने वाढ होते. स्कोर कार्ड होती ज्या 2 धावा एक्स्ट्रा मध्ये येतात आणि या 2 धावांनी धावपलकाला आकार दिला जातोय. 13 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये क्रिकेटमधील अशुभांक जो स्कोर कार्ड होती पाहायला मिळतोय. जो या स्पर्धेमध्ये आज पुन्हा एकदा अशुभ ठरताना पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज दीपक सज्ज होते. धानोरी एंडकडनं मुख्य व्यासपीठाकडनं जो मारा करतोय. समोरच्या बाजूला फलंदाज
हो, या दरम्यान चेंडू खेळलाय पॉलतूरमध्ये, क्षेत्ररक्षण बहरदार, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होते. धावची खूप मोठी संधी होती, पण निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. राकेश शिंदे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड खेळतोय, तर स्ट्राईक एंड समोरच्या बाजूला फलंदाज जो मैदानावरती पाहायला मिळतोय. अभिजित जो मैदानाच्या आतमध्ये आहे. अभि पळसकर जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या अभिने मिळवलाय. गोलंदाज दीपक. ओ, या दरम्यान बराच सकाळ चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते, एका धावेनं वाढ होते आणि स्कोर कार्डला आकार देण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मग एकेरी दुहेरी धावा करून स्कोर कार्ड हलतं फुलतं ठेवण्याचं काम केलं ते. एक छोटी खाणी भागीदारी आणि पार्टनरशिप रचण्याचं काम या जोडीकडनं जे मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. हे शांत वातावरण आहे, शांत वातावरण कुठल्या प्रकारे अशांत जे केलं जात नाही. गोलंदाज दीपक. हो, या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न यष्टींच्या पाठीमागे चेंडू आपण पाहतोय. अजिज भाई त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती, धावा देखील बनवल्या गेल्यात. 3 गडी बाद 14 धावा त्या धावपलक पाहायला मिळत आहेत. 14 रन लॉस ऑफ 3 विकेट 2 ओव्हर कंप्लीट ज्या मैदानावरती पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये लाईव्ह स्कोरिंग आणि युट्यूबवरती लाईव्ह थेट प्रेक्षेपण जे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. तर गोलंदाजच्या मार्कमध्ये आपण पाहतोय एक अशा प्रकारे कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. अनिकेत जो गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज होते. अंकित आलाय सरवली एंडकडनं जो मारा करेल. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं देखील मिळवलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब अंकितनं देखील मिळवलाय आणि अभि पळसकरने देखील मिळवलाय. आता खूप मोठा कडवं आव्हान आहे, काय समोरच्या बाजूला एकमेकांच्या समोर जी गाडबेड होताना पाहायला मिळते. एक गोलंदाज तर एक फलंदाज. स्ट्राईक एंडवरती अभि, तर गोलंदाजच्या मार्कवरती अंकित. गोलंदाज. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. हो, या दरम्यान चेंडू खेळलाय समोरच्या बाजूला. बिग हिट, एक मोठा फटका, क्षेत्ररक्षण सुरेख, लाचॉप, कौतुकास्पद, एक चांगला स्टॉप अंगद कडनं पाहायला मिळतोय. चेंडूला स्टॉप केलं गेले आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण पहिल्या दिवशी देखील पाहायला मिळालं. कुणाल थोरात मॅन फ्रॉम इन मंचर आंबेगावचा असणारा खेळाडू, त्यानं पूर्णपणे हवेमध्ये उंच उडी मारली होती आणि चेंडूला स्टॉप केलं होतं. धावा ह्या संघासाठी वाचवलं होत्या. आज पुन्हा एकदा कॅम्प बॉईज अर्थात अर्जुन 11 संघाकडनं पाहायला मिळालाय. अंगद. गोलंदाज अंकित. हो, या दरम्यान चेंडू खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये चेंडू पोहोचतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय काय पाहूया. पंच देखील कळतात. 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पाहायला मिळते. तर गोलंदाजच्या मार्कवरती अंकित जो समोरच्या बाजूनं सज्ज होतोय. सरवले एंडकडनं मारा करतोय षटक क्रमांक 3 मध्ये. हो, या दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज अभिला जो बीट करतोय. ईस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहतोय एक चांगलं कामकाज मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. चला, यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस करतोय. शिवशाही ग्रुप भांबोली खेड यांच्या विरुद्धामध्ये बारामती वॉरियर्स हा सामना जो यानंतर पाहायला मिळेल. टॉससाठी या संघनायक अरुण चोरगे आणि संघनायक किशोर लव्हे दोन्ही सरांना विनंती आहे. आणि या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरतून चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, धावाची संधी,
फलंदाज डेंजर एंडला अपील तर केलं जातंय आणि फलंदाज अभि पळसकर जो बाद होतोय. विकेटचं पतन आजीज भाईंच्या वतीने आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे एक बहरदार कामकाज. अभि पळसकर जो बाद होतोय, संघाला बसतोय एक मोठा धक्का. अलमभाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारचे माळवाडी संघाला मोठा धक्का. तर या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आपण. महाराष्ट्र पोलीस पहिलं षटक जे पॉवर प्लेचं टाकलं गेलं, एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना टॉप ऑर्डर मध्ये बाद केलं गेलं. ते गणेश वाडेकर साहेबांना या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताबाचा मानकरी ठरतोय. साहेबांना विनंती आहे, या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा एक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. युवराज सिंग करंडक लोणावळा या आयोजक कमिटीच्या वतीनं जे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज ठेवल्या गेल्यात, ती ट्रॉफी देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाते. गणेश वाडेकर साहेबांना विनंती असेल, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. खेड तालुक्याचा आणि वाडागावचा सार्थ अभिमान आणि कौतुकास्पद कामगिरी, त्याबद्दल कौतुकाची थाप मॅन ऑफ द मॅचचा किताब. सचिन गायकवाड जो समोरच्या बाजूला आहे, 1 चेंडू आणि 7 धावा ज्यावेळी लागत होत्या, कुणाला देखील वाटलं नव्हतं की हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचेल, पण या सचिन गायकवाडच्या करामतीच्या बळावरती तो संघ इथपर्यंत पाहायला मिळतोय. हो, या दरम्यान चेंडू खेळला आहे. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 1 2 3 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू आलोला गेलाय. 1 बाउन्स, फेकी सुरेख, पण आपण पाहतोय त्यावरती धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. 2 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटक संपली गेली. 23 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. 4 फलंदाज बाद झाले. 23 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. गणेश वाडेकर साहेबांना या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस देखील करतोय. बारामती वॉरियर्स संघाचे संघनायक किशोर लवे सरांना विनंती आहे, आपण टॉस करतोय. अंगत आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन. चला वेळ वाचवा. खेळाडूंना विनंती आहे, वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. यानंतर आपल्याला सेकंड राऊंडचा अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तदनंतर आजच्या 3ऱ्या दिवसाची 3री क्वार्टर फायनल या स्पर्धेची जी सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष त्या मॅचकडे लागले, सर्वांचं लक्ष त्या क्वार्टर फायनलकडे लागले. हे कोणता संघ 3रा जो बक्षीस पात्र होणार. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला जातोय. खोलो टप्प्याचा चेंडू होता, मिडॉन क्लिअर केला. लॉंगॉन मध्ये चेंडू आला, एक सिंगल घेतली गेली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राकेशकडनं केला जातोय. सचिन मात्र नकार देतोय. तोपर्यंत एक सिंगल आणि त्यावरती समाधान जे मैदानाच्या आतमध्ये मांडलं जाते. चला, बारामती वॉरियर्स संघाचे संघनायक किशोर सर विनंती आहे, टॉस केला जातोय. स्कोर काढत आणि धावपलकवरती धावा देखील बनवल्या गेल्या. 24 धावा. हो, या दरम्यान पाहायचं पंच संजय सर कळवतात वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये 1 धावेनं वाढ होती. स्कोर काढती 1 धावेनं वाढ होती. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जो मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळाला. अवंतर धावसंख्येमध्ये 1 धावेनं वाढ झाली. बारामती वॉरियर्स संघाचे संघनायक विनंती आहे, टॉस केला जातोय सर. हो, या दरम्यान खोलो टप्प्याचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये दीपक चेंडूवरती आलाय. बाईच्या रूपाने एक सिंगल येते. 1 धावेनं वाढ होते आणि स्कोर काढती धावपलकवरती धावा देखील बनवल्या गेल्यात. सव्वीस धावा ज्या स्कोर काढते बनवल्या गेल्यात. 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा सामना, 4 फलंदाज बाद झालेत. स्पर्धेच्या निमित्तानं 4 पंच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहतोय. 4 गडी बाद 26 धावा. हो, या दरम्यान चेंडू मैदानाच्या आतमध्ये अपील बरंच केलं जात आहे. खूप मोठं अपील जे आपण पाहतोय अंगदकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि उद्या जर तुम्ही पाहिलं ना तर या स्पर्धेचा 4था दिवस जो मैदानावरती पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट .in ची जी आमची टीम आहे
त्यामध्ये देखील 4 सदस्य आहेत. स्वतः ओनर आहेत संतोषजी नाणेकर सर, अमित बाबा ठवाळ आपण पाहतोय स्कोरिंगच्या माध्यमात आहे. टेक्निशियनच्या माध्यमात देखील आपण पाहतोय अक्षय सर आपल्या समेत जोडले गेलेत. कॅमेरामॅन मित्र देखील आहेत आमचे. अनिकेत सावकर ओ या दरम्यान चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतोय. लॉंगापूरतून चेंडूवरती आलाय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी सुरेख, पण आपण पाहतोय फलंदाज पोहोचलाय. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी वाढ होते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 28 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. अंगदची गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये, शेवटच्या षटकातील काही चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. गोलंदाज अंगद, समोरच्या बाजूला राकेश. हो या दरम्यान चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची काढा घेतली जाते. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेने वाढ होते आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पोहोचला गेलाय धावफलकावरती. 4 गडी बाद 29 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या. यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आदरणीय बाबा परांडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. एक डाव या ठिकाणी संपलाय. आपण परत एकदा उत्तम सरांकडे जाऊया. एकदा स्कोर अपडेट द्या. एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. स्कोर कार्ड त्याने धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 29 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 30 धावा. टॉस झाला आणि टॉस का बॉस छापा. शिवशाही ग्रुप खेळ संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय सांगाल अरुण सर, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात तुम्ही दौंड सारख्या संघाला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात सूरजभाऊ निंबाळकर जो संघ या पुणे शहरात खूप मोठं नाव कमवताना पाहायला मिळतोय, त्या संघाला पराभूत केलं. आत्ताचा सामना बारामतीच्या विरोधात आहे. काय सांगाल? बॉलिंग लाईन चांगली सर आमची. गणेश वाडेकर, जीवन बांगे, सागर दरेकर. बॅटिंग पण चांगली आहे आमची. टीम म्हणजे एकदम बॅलन्स आहे. त्यांच्यामुळं जिंकायची चान्सेस आहे आम्हालाच. फलंदाजी अजून अरुण चोरगेपर्यंत आलीच नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ओव्हरचे बॅट्समन चांगले खेळतात. ज्यावेळेस येईन त्यावेळेस आम्ही 100% देणार. क्या बात आहे. तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं राहिलं की आम्ही 100% देणार. 100% तुम्ही ज्यावेळेस दिला त्यावेळेस तुम्हाला निश्चितच 70-80% यश मिळलं जातं. त्यामुळे तुम्ही 100% द्या. यश तुमच्या निश्चित पदरात राहील. तर इथं यानंतरच्या सामन्याचा टॉस अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला. टिंगरे सरकार चषकामध्ये तुम्ही एवढा खूप दूरवरून तर आलाच आला. माझ्याकडून सुद्धा एक प्रश्न राहिला दादा. सगळ्यात महत्त्वाचं, ही जी टीम विदाऊट आयकॉन खेळते दादा, या टीममध्ये आयकॉन नाही आहे. तुमचे सगळे खेळाडू हे खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातले आहेत. या सगळ्या खेळाडूंना घेऊन या स्पर्धेमध्ये, एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उतरण्याचं कारण काय? नाही, सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे ही. टुर्नामेंट आम्हाला खूप दिवसापासून खेळायची होती, पण योग येत नव्हता. आता टीम पण बनली, सगळे प्लेयर पण चांगले आहेत. त्या हिशोबाने आम्ही खेळलो. म्हणजे सगळे आयकॉन घ्यायचा होता, पण आमच्यापर्यंत राहिलाच नव्हता, त्याच्यामुळे नाही घेतला. अजून आता तुम्ही 13ची लिस्ट दिली, पण तुम्हाला वाटतं की एखादा आयकॉन तुमच्या संघामध्ये पाहिजे होता, अशी टीम लिस्ट पाहता वाटतं का तुम्हाला? आता 18-20 जणांची आयकॉनची लिस्ट आहे. आता तुम्ही सांगता की आमच्यापर्यंत आयकॉन राहिलाच नाही. मग दादांना तुम्ही सांगू इच्छिता का अजून आयकॉन वाढवा म्हणून? काय वाटतं तुम्हाला? आयकॉन नका वाढू, ठेवूच नका आयकॉन. म्हणजे आमच्यासारख्या गरीब प्लेअरला चान्स भेटतो चांगला. हा, चान्स नाही भेटत एवढा, पाहिजे तेवढा चान्स नाही भेटत. तर तुम्हाला काय वाटतं मग, आयकॉन असावेत की नसावेत? लोकल प्लेयर चांगले खेळतात आपले. ओके, चला, थँक्यू. व्यक्ती तितके विचार असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे आहेत. इथं अरुण चोरगे यांनी त्यांच्या मनात एक भावना सांगितली. बोला सर. बॉल द्या, बॉल द्या मैदानाच्या आत. पंच अजून द्या. इकडे गणेश वाडेकर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा राहिलेला आहे.
तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 1 षटक 3 धावा आणि 2 बळी मिळवण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे असा असणारा हा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देतोय. आणि कौशल टिंगरे सरांना विनंती असेल सर आता आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. टॉस जिंकला खेड संघाने आणि क्षेत्ररक्षण बरोबर ना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना संपला की आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचे. 4 षटकांचा सामना राहणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर चला वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. विनीत पटेल या संघाचा संघनायक नेता करता जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर दीपक जो सलामीला येताना पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 30 धावा हे माफक आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये उतरलं गेलंय. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज सज्ज होतोय सर संदेश पाटे जे मैदानाच्या आतमध्ये आयकॉन मैदानावरती पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू संदेश पाटे समोरच्या बाजूला पहिला चेंडू. हो या दरम्यान पहिला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आकाश आपण पाहतोय त्या ठिकाणी. आशिष आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. संघाचं खातं अकाउंट ज्या मैदानाच्या आतमध्ये उघडलं गेले. पहिल्या चेंडूवरती एक धाव येताना आपल्याला जी पाहायला मिळाली 29 धावा 4 षटकात बनवल्या. 30 धावा संख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो करायचा आहे. आणि सकाळपासून जे काय गरमागरमीचं वातावरण होतं अचानक वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे. कारण तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर पुणे सिटीमध्ये मला वाटतं कदाचित पावसाच्या हलक्याच्या सरी पडत असतील. काल कोथरूडला पाऊस झाला नाही झाला असं बरेच जण म्हणत होते दादा. पण आत्ता सुद्धा वातावरण अगदी पावसाचंच आहे पण पलीकडच्या बाजूला आहे. तो पाऊस नक्की कुठं पडतोय आमचे अमित बाबा ठवाळ अपडेटर आहेत. थोडा अपडेट आपल्याला मिळेल पाऊस कुठं पडला जातोय ते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि या दरम्यान पुढच्या चेंडूवरती विकेट केलाय. संदेशवरती आक्रमण आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. ही क्रिकेटची स्पर्धा जिचं नाव आहे टिंगरे सरकार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या रपडे खातं खोलले गेले. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवतोय तो दीपक दीपू. एक होता सुलतान त्याचं नाव टिपू टिपू सुलतान आणि एक मैदानाच्या आत आक्रमक झालाय त्याचं नाव दीपू. पाहूया काय क्रमात मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. उजव्या हाताने परत एकदा संदेश आपल्या गोलंदाजीवरती तयार असेल. एक धाव्या दरम्यान येईल. धावलक इकडे येते. धावलक इकडे पुढे जाईल परंतु मला वाटतं फलंदाज बाद झालाय. क्लीन बोल्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपू बाद होतोय. एक बाद. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 7 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आत्ताच आनंद चव्हाण यांचा कॉल येऊन गेला. बरं दादा पाऊस देहू आहे. लोणावळ्यात पण पाऊस आहे. मला वाटतं बाबा ठवाळ अपडेटर लवकर अपडेट देतील परंतु TennisCricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा सगळीकडे लाईव्ह केली जाते. बरेच जण लाईव्ह पाहत आहेत आणि तिकडून डायरेक्ट कॉल आलेत की पाऊस आता आमच्याकडे चालू आहे. देहू पाऊस लोणावळ्याला पाऊस. पण इथं आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस इथं क्रिकेटची स्पर्धा भरवण्याची खूप मोठी हौस. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज तर बाद झाला. नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजीज हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला दिवस तुम्ही पहा. पहिला दिवस ज्या संघाने गाजवला तो विकी स्पोर्ट्स क्लब आला त्या संघात सुद्धा आयकॉन नव्हता. अर्जुन 11 या संघामध्ये सुद्धा आयकॉन नाहीये. या दरम्यान गोलंदाज तयार. उजव्या हाताने संदेश. फाईन लेगला हा चेंडू मात्र पूर्णपणे डॉट असेल. अजूनही मला वाटतं या षटकातले काही चेंडू जे बाकी असतील
2 चेंडू अजूनही जे बाकी असणारे 7 धावा आहेत. टोटल स्कोर जो बनवायचा आहे तो 30 धावा 24 चेंडू या दरम्यान त्या बनवायच्या आहेत. हो हा चेंडू परत एकदा डॉट. अचूक टप्प्याचा मारा संदेश पार्ट्याचा अनुभवाच्या जोरावरती आपण पाहतो. एक षटकार जरी खेळला असेल त्याला, पण त्यानंतर आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज त्याने टिप्पू सारखा फलंदाज बाद केलेला आहे. संदेश तयार, आयकॉन खेळाडू आहे हा संदेश. अलमय पठाण युवा संघाने त्याच्यावरती आक्रमण केलंय. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव आहे टिंगरे सरकार. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे पुढे जाईल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/13. 1/13 धावा. बातचीत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जाते. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचणं गरजेचं आहे. 13 धावा तर झाल्यात, अजून 17 बनवायच्यात. 18 चेंडू शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज आकाश उत्तेकर, मामा भांजे आपण पाहतो एकाच संघामध्ये. संदेश मामा, आकाश उत्तेकर भांजा. मामा भांजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकत्र त्या खेळत आहेत. विनीत स्ट्राईकला, नॉन ट्रॅकच्या बाजूला अजित आणि आकाश उत्तेकरच्या हातात चेंडू दिल्यानंतर आकाश उत्तेकर काय टर्निंग पॉइंट करून देणार का? संघाच्या बाजूने त्याची कशा प्रकारची कामगिरी होणार ते आपण पाहतोय. आपण चर्चा करतो तो विदाऊट आयकॉन आणि आयकॉन याबद्दल. आयकॉन यासाठी की ज्या खेळाडूंचं नाव उभ्या महाराष्ट्रभर मोठं आहे, ज्या खेळाडूंचा खेळ चांगला आहे, असे खेळाडू आपण आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. त्याचा फायदा काय की नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाल्यानंतर त्या संघात एखादा अनुभवी खेळाडू असावा, जेणेकरून त्या संघाला चांगल्या प्रकारची कामगिरी करता येईल. आणि जर विदाऊट आयकॉन पुणे जिल्हा मराठी जर केली तर इथं सगळे चांगले चांगले खेळाडू एकाच संघामध्ये येणार आणि बाकीचे खेळाडू, ग्रामीण भागातले खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही. म्हणून आयकॉन लिमिटेशन आहे. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल राकेश शिंदे. एक सिंगल येईल, एका सिंगल चेंडू पण आपल्या पुढे जाऊन पोहोचेल तो 14 या धावसंख्यांवरती. आणि या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू क्षेत्ररक्षक संदेश डाऊन द बॉल. वॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. आजीला परतावं लागेल. चेंडू टाकला तो भाच्याने, झेल घेतला मामाने. आम्ही हे वाक्य नेहमी सांगत असतो. आयुष्यामध्ये कोणाचं मामा असणं नेहमी चांगलं. बरं दादा, आयुष्यामध्ये कोणाचं मामा असणं नेहमी चांगलं, पण तू कोणाला मामा बनवणं सगळ्यात वाईट. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजिला सुद्धा परतावं लागलं. नवीन फलंदाज आता अमीर शेख, हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमीर. पाहूया अमीर काय करमत करणार आहे. एका बाजूने विनीत, अजूनही त्याच्या डोक्यावरती जी काय कॅप आहे त्या कॅप आणि डोक्याच्या मध्यभागी बर्फाचा तुकडा अजून पाहायला मिळतोय. खूप शांतता आहे विनीतच्या फलंदाजीमध्ये. आकाश तयार, रेवाचा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया अभि पळसकर चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आली, धावफलक एकाने पुढे जाईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. धावफलक एकाने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 14 धावा दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा, माफ करा, शेवटच्या 15 चेंडूमध्ये अजूनही 15 बनवायचे आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत.
उजव्या हाताने परत एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कावरती तयार असेल. पंचांच्या डाव्या त्याला पार करून रिवाचा परत एकदा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. धावबाची संधी संधी गमावली. विकी व्यवस्थितरित्या या दरम्यान केली गेली नाही. शेवटचे 14 चेंडू 14 धावा. सामना अजून संपलेला नाही. या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा. एवढा वेळ असताना विनीत जो काही शांत होता तो आक्रमक झालाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू 20 वरती जाऊन पोहोचेल. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13, बनवायच्या 10. अर्जुन 11 या संघाला. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, कारण इथं जो संघ जिंकेल तो पोहोचणार आहे कुठे, क्वार्टर फायनलला, पुढच्या फेरीत. आकाश उत्तेकर वरती थोडंसं आक्रमण केले गेले. 13 चेंडूमध्ये अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत, पण सामना अजून संपलेला नाहीये. परत एकदा आपण पाहूया. गोलंदाजी मार्कावरती तयार असेल. हो, या दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचांकडे हलकं अपील केलं गेलं होतं. धावबाची संधी असेल, परंतु संधी मात्र गमावली. एक धावील धापलेकीकडे पुढे जाईल. लेग बायचवर पण ही धाव वाढली गेली. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता. टोटल स्कोर 21 वरती. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत अजूनही 9 धावा. 12 चेंडूमध्ये 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार ते आपल्याला पाहायचे. झहीर खान तयार. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 12 आणि बनवायच्यात 9 धावा. झहीर हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे 11 चेंडू 9 धावा. अनुभवाच्या जोरावरती तर प्रयत्न करावे लागणार आहेत. विनीतकडे अनुभव आहे, अनुभव आमिरकडे आहे, अनुभव संदेशकडे आहे, अनुभव झहीरकडे आहे. या अनुभवाच्या जोरावरती कोण बाजी मारणार ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. परत एकदा गोलंदाज तयार असेल. उजव्या हाताने डावखुऱ्या हाताने मारा करणारा हा झहीर खान. रिवाजचा प्रयत्न, लो फुल टॉस हलक्या हाताने अगदी ढकलून दिलाय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एकच धाव. धापलेकीकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 22 वरती. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये बनवायच्यात अजून 8 धावा. 10 चेंडूमध्ये 8 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस जो खेड संघाने जिंकलेला आहे त्या संघाने तयारीत राहायचं. आणि या दरम्यान फाईन लेगला पहा. अनुभवाच्या जोरावरती हा चेंडू आपण पाहतोय. फाईन लेगला खेळलाय, पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू फरार, चौकार. आणि या चौकाराच्या जोरावरती धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता. 26 या धावसेकरवरती अजून बनवायच्या 4 धावा. विदाउट आयकॉन टीम आहे अर्जुन 11, कारण त्यांचा आयकॉनला सुट्टी मिळालीच नाही वासिकला. पण आजचा दिवस जर त्यांनी गाजवला मग
आयकॉन लिस्टमध्ये माफ करा, आयकॉन लिस्टमध्ये वासिकचं नाव नाहीये. पण मगाशी चर्चा करत असताना त्यांनी ही गोष्ट सांगितली की आमचा आज वासिक आला नाही. मला असं वाटलं की आज वासिक त्यांच्या टीमचा आयकॉन आहे. ओके, म्हणजे आत्ताची जी काय 13ची लिस्ट जी आहे, आजचा दिवस ज्या संघाने गाजवला, जी काही 13 खेळाडूंची यादी आली त्याच्यात बदल नाही. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू फायनलला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. राकेश चेंडूवरती आलाय. 2 धाव आल्या. तिसरीचा प्रयत्न आमिर करतोय आणि या दरम्यान तिसरी धाव. सामना जिंकला अर्जुन 11 या संघाने. अभिनंदन. सो बॅड लक अलमबाई पठाण, योमंच वारसे माळवाडी या संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागते. परंतु एक जबरदस्त कामगिरी मात्र पाहायला मिळाली. तर मॅन ऑफ द मॅच हा किताब जाईल मॅन ऑफ द मॅच सोहेल. 1 षटक 5 धावा 2 बळी. सोहेलला जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला धावत पडत या खेळ संघाला